स्वाती गावातल्या एका लहानशा कुटुंबात जन्मली. तिचं कुटुंब खूप साधं. वडील शेतकरी, आई घरकाम करणारी. घरात 4 भावंड. परिस्थिती बिचारी, पण स्वप्न मात्र मोठी होती. स्वातीला लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती. तिला नेहमी वाटायचं की शिक्षण हेच तिचं आयुष्य बदलू शकतं. गावातलं शाळेत जाताना तिला रोज 3 किलोमीटर चालत जावं लागायचं. पावसात, उन्हात, थंडीमध्ये कोणतीही अडचण आली तरी स्वाती कधीही अभ्यास सोडत नसे. 10वीच्या परीक्षेत तिने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला. सगळं गाव तिच्या यशाने आनंदित झालं. पण पुढचं शिक्षण घेणं सोपं नव्हतं. शहरात जायचं होतं आणि तिथे राहण्याचा खर्च, फी हे सगळं घरासाठी अवघड होतं. पण स्वातीने हार मानली नाही. तिने शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले, अभ्यास केला आणि एक नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. कॉलेजच्या काळात तिने पार्ट टाइम जॉब केला, विद्यार्थ्यांना शिकवलं, पुस्तकं विकली आणि त्यातूनच स्वतःचं शिक्षण चालू ठेवलं. अनेकदा उपाशी पोटाने दिवस गेले, पण तिच्या डोळ्यात नेहमी एकच स्वप्न होतं, डॉक्टर होण्याचं. 4 वर्षांच्या अथक मेहनतीनंतर तिने वैद्यकीय प्रवेश परीक्षेत यश मिळवलं. तिच्या आनंदाला पारावार राहिला नाही. गावातली पहिली मुलगी जिला वैद्यकीय शिक्षणासाठी निवड मिळाली होती, ही केवळ तिची नाही तर संपूर्ण गावाची विजयगाथा होती. डॉक्टर होऊन स्वाती परत आपल्या गावात आली. अनेकांना वाटलं होतं की ती परदेशात जाईल, मोठ्या शहरात सेटल होईल. पण स्वातीने निर्णय घेतला की ती आपल्या गावासाठी काम करणार. तिने गावात एक मोफत आरोग्य केंद्र सुरू केलं. गरिबांसाठी औषध तपासण्या, आरोग्य शिबिर हे सगळं ती अगदी मनापासून करत राहिली. आज स्वाती केवळ एक डॉक्टर नाही तर एक प्रेरणा आहे. तिच्या संघर्षातून, जिद्दीमधून आणि सेवाभावातूनच अनेक तरुणांना नवी दिशा मिळाली. गावातली अनेक मुलं-मुली तिच्यापासून प्रेरणा घेऊन शिकत आहे, स्वप्न पाहत आहे. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.